सरकारचा एक जी.आर. येतो आहे। पूर्वीचं त्रिभाषा धोरण रद्द करणारा हा नवा जी.आर. आहे आणि त्रिभाषा धोरणाचा पुनर्विचार करण्यासाठी पॅनलची स्थापना सुरू आहे। राज्य शालेय शिक्षण विभागाने आता आणखी एक जी.आर. जारी केलेला आहे, ज्यामध्ये 16 एप्रिल आणि 17 जूनला वादग्रस्त तीन भाषा धोरणावर जारी केलेले पूर्वीचे दोन जी.आर. औपचारिकपणे रद्द करण्यात आलेले आणि यामध्ये प्राथमिक शाळांमध्ये हिंदीचा तिसरी भाषा म्हणून समावेश करण्यात आलेला होता। तर नव्या जी.आर.मध्ये प्राथमिक विभागांमध्ये तीन भाषा धोरणाचा पुनर्विचार करण्यासाठी डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याचे काम सुरू आहे आणि ही समिती 3 महिन्यामध्ये आपल्या शिफारसी सादर करणार आहे। त्यामुळे त्रिभाषा धोरण रद्द करणारा आता हा नवा जी.आर. असणार आहे आणि लवकरच या जी.आर.मध्ये आणखी स्पष्टता पुढे येईल। तर त्रिभाषा सूत्रासंदर्भातला हा एक नवीन जी.आर. आता निघतोय। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी महेश बागल सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। महेश, आता 16 एप्रिल आणि 17 जूनला जो वादग्रस्त तीन भाषा धोरणाचा जी.आर. जारी केलेला होता, हे दोन्ही जी.आर. औपचारिकपणे रद्द करणारा नवीन जी.आर. आलेला आहे। काय नेमकं या जी.आर. मध्ये लिहिलंय? जारी केलेला आहे, ज्यामध्ये 16 एप्रिल आणि 17 जून रोजी जे जी.आर. जारी करण्यात आले होते त्यांना रद्द करून नवीन जी.आर. औपचारिकपणे जे दोन जी.आर. होते ते औपचारिकपणे रद्द करण्यात आले, ज्यामध्ये प्राथमिक शाळांमध्ये हिंदीचा तिसरी भाषा म्हणून समावेश करण्यात आला होता। नवीन जी.आर. मध्ये असंही म्हटले आहे की प्राथमिक विभागांमध्ये तीन भाषा धोरणाचा पुनर्विचार करण्यासाठी डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याचे काम सुरू आहे। ही समिती येत्या 3 महिन्यामध्ये आपल्या शिफारसी सादर करेल। अनेक सुधारणांनंतर महाराष्ट्र राज्य मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील इयत्ता 1ली ते 5वीसाठी तीन भाषा धोरण अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या रविवारी मागे घेतलेलं होतं आणि जाहीर केल्यानंतर आता हे दोन्ही जी.आर. अधिकृतपणे रद्द करण्यात आलेले आहेत। डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली समिती आता 3 महिन्यात त्यांचा अहवाल देईल आणि त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल। ठीक, धन्यवाद महेश, दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।